नमस्कार। संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून समाज प्रबोधन केलं आहे, समाजाला जागं करायचा प्रयत्न केला आहे, डोळ्यात अंजन घातलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक काळामध्ये क्षणोक्षणी ते अभंग उपयोगी पडतात। अभंग क्रमांक 3111। पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती। प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परी तो स्मरे मनी नारायण। सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंग। तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी। तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, कितीही संकट आली, कितीही संघर्ष करावा लागला तरी पांडुरंगाला विसरायचं नाही, नारायणाला विसरायचं नाही। मग त्यांनी पांडवांचं उदाहरण दिलंय, प्रल्हादाचं उदाहरण दिलंय, सुदामाचं उदाहरण दिलंय। आपल्या जीवनामध्ये चढ उतार हे येणारच, पण त्यानंतर यश आहे आणि यश मिळवायचं असेल तर अडचणी असतील, समस्या असतील, अडचणींचे डोंगर असतील, ते सगळं पार करून जायलाच लागणार आहे। पण प्रत्येक क्षणी नारायण म्हणजे आपला प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, मेहनत हे सगळं सोडायचं नाही, आपली जिद्द सोडायची नाही। तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी। माणसानं हरून जायचं नाही, एक पाय पुढं टाकायचा प्रयत्न करायचा, यश नक्की आहे। किती अडचणी आल्या पांडवांना, प्रल्हादाला अडचणी आल्या, सुदामा तर दारिद्र्यानं अगदी पीडित झालेला होता, गांजलेला होता, पण त्यांनी सत्य सोडलं नाही, चांगुलपणा सोडला नाही। आजच्या घडीला आपण काय शिकायचं तर हेच शिकायचं, जगात काहीही हो, कितीही प्रकारच्या अडचणी येऊ, आपला जो चांगुलपणा आहे तो सोडायचा नाही। जरी एखाद्या क्षणी अपयश आलं तरी खचून जायचं नाही, नारायणाला धरून राहायचं, म्हणजेच जिद्द, प्रामाणिकपणा सोडायचं नाही। आणि प्रत्येक वेळी आपल्यातले जे चांगले गुण आहेत त्याचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करायचा। म्हणूनच तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे असं मला वाटतं। पहाते पांडव अखंड वनवासी, खूप सुखी असावं, समाधानी असावं प्रत्येक क्षणी। परी त्या देवासी आठविती, प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परी तो स्मरे मनी नारायण। सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा। तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी। लक्षात घ्या मित्र हो, काहीही झालं तरी, कितीही जाच असला तरी, कितीही दुःख असलं तरी आपण खचून जायचं नाही, आत्महत्येसारखे वाईट विचार मनात आणायचे नाही। तुकाराम महाराजांनी हेच कुठंतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे, वेगळ्या मार्गाने नारायणाला धरून राहा, म्हणजेच काय, तुमचा सात्विकपणा सोडू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्र हो, खूप छान जगूया आपण सगळ्यांनी मिळून, खचून जाऊया नको, आपल्याबरोबर दुसऱ्यालाही काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करूया। खूप खूप धन्यवाद। मला वाटतंय तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि खूप छान सुखी, आनंदी, समाधानी जगा। धन्यवाद।